नमस्कार मंडळी, मी संध्या विनायक पाटणकर पुन्हा एकदा आपल्या विंचांद मराठी कपल यावर आपलं खूप खूप स्वागत करते. तर शुभ सकाळ मंडळी. आज आहे खरं तर स्पेशल दिवस, सो रेसिपी सुद्धा स्पेशलच असायला हवी. तर आज मी बनवली आहे ब्रेकफास्टमध्ये साबुदाणा खिचडी. तुम्ही पाहू शकता काय कलर आहे, आहा, आणि टेक्स्चर सुद्धा फार सुंदर आहे, अगदी सुटसुटीत आणि चिकट अशी आपली साबुदाणा खिचडी नाही आहे, तर अगदी सुटसुटीत अशी साबुदाणा खिचडी आपण बनवली आहे. तर ती कशी बनवली आहे याची रेसिपी चला पाहून घेऊ. तर मंडळी, साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काही लोक इथेच मिस्टेक करतात आणि त्यांची साबुदाणा खिचडी पूर्णपणे फसली जाते. तर पाहू शकता इथे मी घेतला आहे साबुदाणा, आणि जो मी ओव्हरनाईट भिजत ठेवला होता. जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपल्याला साबुदाणा खरं तर भिजवायचा आहे. मी ओव्हरनाईट भिजत ठेवलेला आहे. तर ज्या वेळेस तुम्ही साबुदाणा घेता तेव्हा पाण्याची जी क्वांटिटी आहे ती आपल्याला प्रॉपर घ्यायची आहे. जर तिथे आपण मिस्टेक केली तर तिथे समजा कमी केली तरीही साबुदाणा हा चिवट होऊ शकतो, आणि जास्तीचं पाणी झालं तर साबुदाणा चिकट होऊ शकतो. तर अशी मिस्टेक बहुतेक वेळा आपण करतो. तर तीच मिस्टेक आपल्याला कशी अवॉइड करायची ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर ज्या वेळेस आपण साबुदाणा घेतो तर त्यावेळी आपण पाण्याचे प्रमाण अर्धा इंच, म्हणजे साबुदाण्यापेक्षा वरती अर्धा इंच जास्त घ्यायचे आहे. सो काय होईल, साबुदाणा छान भिजला जाईल आणि तो चिकटही होणार नाही किंवा तो चिवटही होणार नाही. तर लक्षात ठेवा मंडळी, साबुदाणा घेतल्यानंतर तो स्वच्छ आधी धुवायचा आहे. 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर आपण जर 2 कप साबुदाणा घेतलाय तर आपल्याला अर्धा कप त्यामध्ये पाणी घालायचे आहे. तर लक्षात ठेवा, 2 कप जर आपण साबुदाणा घेतलाय तर अर्धा कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंचापर्यंत, साबुदाण्याच्या वर अर्ध्या इंचापर्यंत पाणी ते आपल्याला दिसेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. छान भिजत ठेवायचं आहे. सो दुसऱ्या दिवशी आपली साबुदाणा खिचडी करायला साबुदाणा काय होईल, परफेक्ट असा रेडी होईल. आता इथे मी काय करते तर शेंगदाणे भाजून घेते छान. तर शेंगदाणे किंवा बेदाणे म्हणू शकता, छान भाजून घेणार आहे मी इथे. आणि नंतर मी याला मस्त ग्राइंड करणार आहे. तर मंडळी, मी ज्या काही टिप्स साबुदाणा खिचडी करताना शेअर करणार आहे त्या प्लीज फॉलो करा. म्हणजे तुमची साबुदाणा खिचडी परफेक्ट होईल, त्याचं टेक्स्चर, त्याची टेस्ट एकदम परफेक्ट असेल. आता इथे पाहू शकता मी शेंगदाणे छान ग्राइंड करून घेतलेले आहेत. एक साईडला पॅन गरम करत ठेवलेला आहे. इथे मी 3 ते 4 चमचे साजूक तूप घालणार आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचाही उपयोग करू शकता. पण तुपाने काय होतं की त्या आपल्या साबुदाणा खिचडीला छान फ्लेवर येतो. तर आज आहे खास दिवस, सो खास दिवशी आपली खास अशी रेसिपी आहे. सो मी इथे यूज करणार आहे तूप. तर 3 ते 4 चमचे मी इथे तूप घालते आहे. ते छान आपल्याला गरम होऊ द्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे. तर छान पॅन तापलाय, तूपही छान तापलेलं आहे. आता यामध्ये मी घालते आहे जिरे. तर इथे मी 1 चमचा जिरे घालत आहे. आणि त्यानंतर मी 2 ते 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या. तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता. तर मी इथे 3 मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या फोडणीला घातल्या आहेत. आणि इथे मी 2 बटाटे जे आधीच उकडून घेतले होते आणि त्याचे असे बारीक कट केले होते पीसेस. सो तुम्ही डायरेक्टली सुद्धा कच्चा बटाटा पातळ कट करून, बारीक कट करून यामध्ये घालू शकता. मी येथे उकडून घेतले आहे. खरं तर उकडून घेतलेल्या बटाट्याची टेस्ट आणि तुपाचा फ्लेवर मिक्स होऊन छान अप्रतिम टेस्ट येते साबुदाण्याला. सो मी काय केलं की जसं सांगितल्याप्रमाणे बटाटे उकडून घेतलेले आहेत 2 आणि छान कट करून त्यामध्ये मिक्स केले आहेत.
तर आपल्याला छान 2 ते 3 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. हलकेसे परतून घ्यायचे आहेत, जास्त परतायचे नाही आहेत, कारण ऑलरेडी आपण ते बटाटे उकडून घेतलेले आहेत. खरं तर साबुदाणा खिचडीमध्ये बटाटा घातला तर साबुदाणा खिचडीची टेस्ट फार छान लागते, अप्रतिम येते टेस्ट. तर आपण इथे बटाटा घेतला, छान तो परतून घेतोय. 2 ते 3 मिनिटे आपण छान परतून घेणार आहोत. तर अशी ही साबुदाणा खिचडी आपण ब्रेकफास्टला सुद्धा खाऊ शकतो, आणि जसं मी सांगितलं की उपवासासाठी पण ही जी रेसिपी आहे फारच उत्तम आहे, छान आहे. तुम्ही नक्की करून पहा, आणि ज्या मी टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. तर साबुदाणा खिचडी तुमची खरंच अप्रतिम होईल. काहींना साबुदाणा खिचडी ही दहीसोबत खायला आवडते, तर तशी तुम्ही खाऊ शकता. नुसती खाल्ली तरीही तिची टेस्ट जी आहे ती खूप छानच लागणार आहे. चला, तर आपले छान बटाटे परतून झालेले आहेत. आता आपण घालतो आहोत यामध्ये साबुदाणा, जो आपण छान भिजत घातला होता. छान सुटसुटीत झाला आहे, अजिबात चिकट दिसत नाही आहे तो. तर जी टिप्स तुम्हाला मी सांगितली आहे साबुदाणा भिजवताना, तर ती नक्की फॉलो करा. तर असा हा ब्रेकफास्ट अगदी झटपट होणारा आणि हेल्दीसुद्धा आहे, आणि उपवासालाही खाल्ला जाणारा असा अशी ही डिश आहे. चला, तर मग आता आपला साबुदाणा घालून झालेला आहे. आपण आता यामध्ये ॲड करतो आहोत 3 चमचे साखर. 3 ते 4 चमचे आपण साखर इथे घालतो आहोत, आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे चवीपुरते मीठ. तर मी आता इथे घालते आहे चवीपुरते मीठ. आता पुन्हा एकदा आपण हे सगळं एकत्रित करून घेऊया, परतून घेऊया. छान परतून घ्यायचंय, आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट, दाण्याचा कूट घालायचा आहे. छान परतून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी अशी आपली रेसिपी आहे. छान परतून घेऊया. आता आपण यामध्ये घालणार आहोत 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचा कूट, जो आपण छान ग्राइंड करून घेतला होता. तर तो आपण 4 ते 5 चमचे घालणार आहोत, आणि पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा आपण यावरती 2 चमचे तूप घालून घेणार आहोत, आणि पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत.
आणि यानंतर मी घालणार आहे मस्त लिंबाचा रस. सो अशी ही आपली साबुदाणा खिचडी आंबट गोड आणि थोडीशी सॉल्टी अशी असणार आहे. खायला फारच उत्तम असणार आहे. टेस्टला अप्रतिम असणार आहे. ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी ही स्टेज आहे स्किप करू शकता. ज्यांना उपवासाला लिंबू चालत नाही तर त्यांनी ही स्टेज स्किप करा. तुमची साबुदाणा खिचडी आता रेडी आहे. मी यावरती 2 मिनिटे झाकण घालून घेतले आहे आणि नंतर गॅस बंद करून मी यावरून लिंबाचा रस घालणार आहे. गॅस बंद करून आता मी यावरती लिंबाचा रस घालत आहे आणि छान पुन्हा एकदा परतून घेऊ, मिक्स करू आणि आपली खिचडी आता रेडी आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल, अगदी झटपट होणारी रेसिपी, उपासाला खाल्ली जाणारी अशी ही डिश तुम्हाला जर आवडली असेल आणि आपण जी ब्रेकफास्ट सिरीज दाखवतो आहोत तर ती सिरीज तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला भरपूर शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, टेक केअर. थँक्यू.